नमस्कार, मी जयेश बनकर. एक महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पीक विमा योजनेत पात्र आणि अपात्र निकष नवीन अपडेट. नमस्कार शेतकऱ्यांनो, सरकारकडून पीक विमा योजनेत मोठे बदल जाहीर झाले आहेत. खालीलपैकी एखादी अट लागू झाली तर तुमचे पैसे थांबू शकतात. 1. फार्मर आय डी आवश्यक आहे. फार्मर आय डी नसेल तर पीक विमा जमा होणार नाही. तातडीने फार्मर आय डी बनवून घ्या. 2. जिल्ह्यानुसार निधी वेगळा. प्रत्येक जिल्ह्यात नुकसानानुसार रक्कम ठरते. म्हणूनच काहींना 7,000 तर काहींना फक्त 800 रुपये मिळतात. 3. कागदपत्रे जुळलीच पाहिजे. आधारवरील नाव, जन्मतारीख व फॉर्मवरील माहिती वेगळी असेल तर अर्ज बाद होईल. सर्व माहिती एकसारखी असणे बंधनकारक आहे. 4. एका शेतासाठी एकदाच विमा मिळणार आहे. एका शेतावर 2 वेगळे अर्ज, दुसरा बाद होऊ शकतो. पीक विमा मिळवण्यासाठी मालकी हक्क स्पष्ट असणे आवश्यक आहे. 5. अपात्र शेतकऱ्यांचे प्रकार. बँकेचे थकीत कर्ज मोठ्या प्रमाणात असल्यास अपात्र ठरू शकता. शेतीच्या नोंदणी न केल्यास अपात्र ठरू शकता. चुकीच्या पिकाचे तपशील दिल्यास अपात्र ठरू शकता. सूचना. हे नियम पीक विमा योजना 2024-25च्या अद्ययावत निकषानुसार आहेत. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासा, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो. अशा शेतकरी योजनेसाठी अपडेटसाठी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.